नमस्कार मित्रांनो, आरटी ऍडमिशन 2025-26 साठी लॉटरी आज लागणार आहे आणि ऍडमिशन जे आहेत मुलांचे 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत राहणार आहेत। नोटिफिकेशन या ठिकाणी पोर्टल वरती लावण्यात आलेलं आहे, ते पाहून घ्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण पुढे समजून घेणार आहोत। सन 2025-26 या वर्षी आरटी 25% प्रवेश फॉर्म भरण्याची मुदत संपली आहे, तरी पुढील लॉटरी प्रोसेस करण्याकरिता साइट बंद ठेवण्यात आलेली आहे असा उल्लेख करण्यात आलेला आहे। आता आपण समजून घेऊया आरटी प्रवेश सोडतीची निवड यादी जी आहे 14 फेब्रुवारी रोजी निवड झालेल्या बालकांचे प्रवेश 14 ते 28 फेब्रुवारी दरम्यान राहणार आहे अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। पुढे सांगण्यात आलेलं आहे प्रवेश कशा पद्धतीने असणार आहे, प्रवेश तुम्हाला कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम करायचा आहे याबद्दलची माहिती समजून घ्या। आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत लॉटरी दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी शालेय शिक्षण आयुक्त यांच्या उपस्थितीत काढण्यात आली होती। त्यानुसार आरटीई 25% प्रवेशासाठीची निवड यादी दिनांक 14 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येत असून लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या प्रवेश घेण्यासाठी 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत कालावधी असणार आहे अशी माहिती शिक्षण संचालक यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। पुढील माहिती व्यवस्थित समजून घ्या। बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12C1 नुसार सन 2025-26 या वर्षासाठी दुर्बल वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा त्यानंतर महानगरपालिका शाळा यामध्ये आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे। आरटीई 25% लॉटरी निवड झालेल्या बालकांच्या पालकांचे कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी राज्यातील सर्व गट शिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। या समितीमार्फत कागदपत्राची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करण्यात येईल। तसेच पालकाकडे अल्टामेट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला अशी नोंद करण्यात येऊन पालकाकडून हमीपत्र भरून घेण्यात येईल। काही पालक दिलेल्या तारखेस कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहू शकले नाही तर त्यांना पुन्हा 2 संधी देण्यात येईल। यासाठी बालकांना प्रवेश घेण्याकरिता पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क साधावा। तसेच पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे असे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहेत। आता पुढील माहिती व्यवस्थित समजून घ्या। विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्यास तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी। विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जांची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी। खोटी चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला व सदर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास खोटी चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्या प्रकरणी आरटीआय 25% प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे या ठिकाणी कळवण्यात आलेलं आहे। आता त्यानंतर बघा 25% प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने नियमानुसार राबवली जात असून प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश क्षमते एवढ्या विद्यार्थ्याची लॉटरी निवड होणार आहे। सबब पालकांनी बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये असे आवाहन शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या मार्फत करण्यात येत आहे। अशा प्रकारचे गैरप्रकार आपल्या निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी, प्राथमिक प्रशासन अधिकारी, मनपा, नगरपालिका संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण संचालक या ठिकाणी तक्रारीसाठी एक ईमेल आयडी सुद्धा देण्यात आलेली आहे। या ईमेलवर जर तुमच्याकडे काही पुरावा असेल तर तुम्हाला या ठिकाणी तक्रार करता येणार आहे। ऑनलाईन द्वारे आणि मेल सुद्धा तुम्ही पाठवू शकता। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर